मुलींना भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा काळाने घेतला घात. भरधाव वाहनाच्या धडकेत बंधारपाड्यातील कर्ता पुरुष ठार. आश्रमशाळेतील मुलींना भेटायला निघाले पण पोहोचली वडिलांच्या मृत्यूची बातमी. विसरवाडी. आपल्या मुलींना भेटण्यासाठी प्रेमाने खाऊ घेऊन निघालेल्या पित्याचा भरधाव अज्ञात वाहनाने जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिनांक 15 सकाळी 10:30च्या सुमारास घडली. या भीषण अपघातात बंधारपाडा येथील मनेश शिवाजी गावित वय 37 यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी रेहनी मनेश गावित वय 35 किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनेश गावित हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून रेहना मनेश गावित पत्नी समवेत विसरवाडीहून पानबारा येथे जात होते. सरपणी नदी पुलाजवळ बंधारपाडा रोडच्या फाट्यानजीक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मनेश गावित यांच्या तोंडावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी बाजूला फेकल्या गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन बचावल्या. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले, पोलीस कर्मचारी हिंदुस्तान नाईक, सागर चौधरी व पोलीस वाहन चालक राजू कोकणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त दाम्पत्यास महामार्गावरील 1033 रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती मनेश गावित यांना मृत घोषित केले. पुढील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बंधारपाडा व परिसरातील नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले व संपूर्ण परिसर हळहळला. मनेश गावित हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. ते रिक्षा चालवून व शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या 3 मुली रिया इयत्ता 10वी, मेहक इयत्ता 9वी आणि कृतिका इयत्ता 8वी या पानबारा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. रविवार असल्याने आपल्या लाडक्या मुलींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी खाऊ घेऊन ते प्रेमाने निघाले होते. मात्र नियतीने क्रूर घाव घालत त्यांच्या मुलींना भेटण्याची शेवटची इच्छाही अपूर्णच ठेवली. मयताच्या पश्चात वडील, पत्नी आणि 3 मुली असा परिवार असून घरातील एकमेव कमवता हात गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. या प्रकरणी कृष्णा बाबा गावित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता व मोटार वाहन कायद्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहने करत आहेत. फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे. बेधडक मी मराठी न्यूज विसरवाडी. काय झालं बेटा? माझे आई आणि वडील आम्हाला शाळेत भेटायला येत होते, पण मला नाही माहित कुठे त्यांचं ऍक्सिडेंट झालं. माझ्या बाबांना ठीक आहे बेटा, ठीक आहे.